नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर आजही पिंपरी चिंचवडवरूनच आपल्याकडे एक सबस्क्रायबर आलेले आहेत. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव तुषार डेरोनकर. बरं, कुठे राहता सर तुम्ही? मी काळेवाडी पिंपरीमध्ये राहिला आहे. बरं, आणि मूळ गाव कुठलं तुमचं? माझं मूळ गाव कोकण. बरं, आणि कधीपासून तुम्ही इथे राहता पिंपरी चिंचवडमध्ये? माझा जन्मच इथला आहे. म्हणजे तुम्ही पुणेकरच? पुणेकरच झालो आहे. काय काय कसे कसे तुमच्याबरोबर अनुभव घडले होते? एकतर आम्ही माझ्या बर्थडेचा प्लॅन केला होता आम्ही. एक 15-20 दिवस आधीपासून म्हणजे पोरं मागे लागली होती की दादा जो बर्थडे करायचा पण कोकणात जायचं आपल्याला. आणि ही कधीची गोष्ट आहे? जवळजवळ 15-16ची गोष्ट असेल. बरं, म्हणजे आता 10 वर्षाची. बरं, काय झालं मग पुढं? आमचं प्लॅनिंग चालू होतं की पोरं म्हणले की दादा जायचं आहे म्हणून. ठीक आहे म्हणलं, जायचं तर जाऊयात म्हणलो आपण. आम्ही ज्या दिवशी जाणार ना, आदल्या दिवशी आम्ही भेटलो परत सगळे. भेटलो, प्लॅनिंग वगैरे झालं की उद्या संध्याकाळी म्हणजे काही जण होते त्यांना सकाळी शिफ्ट होती. त्याच्यामुळे त्यांना सकाळी जमत नव्हतं, संध्याकाळी यायला तयार होते ते. म्हणजे तुमचा सगळा ग्रुप जॉबला होता? जॉबला होता. जॉबला, कॉलेजला सगळे होते. त्याच्यामुळे आम्ही संध्याकाळी जायचं ठरलं. तर आमचा टायमिंग होता 8चा. 8 वाजता प्रॉपर जमलो आम्ही ते. जमल्यानंतर इथून आम्ही निघालो. पण जायचं आमचं ठरलं की तामिनी मार्गे. तामिनी मार्गे जायचं ठरल्यावरती ठीक आहे म्हणलं. इथून तरी घरचे आई-वडील बोलत होते की नको म्हणून, सकाळी उठून जावं म्हणून तुम्ही. पण जी बर्थडेच्या आदल्या दिवशी मजा असते जाताना, ती बर्थडे दिवशी मजा करता येत नाही. बरोबर. त्याच्यामुळं आम्ही हे नाही केलं. निघालो आम्ही. निघालो, जवळजवळ हिंजवडी पास केली. हिंजवडी पास केल्यावरती एक टर्न आहे बघा पुढं. म्हणजे आपल्या मानच्या अलीकडं? मानच्या अलीकडं, धरणाच्या अलीकडं. हा, तो मोठा चौक येतो. चौकातून पुढे गेलो. त्या टर्निंग राईट साईडला, लेफ्ट साईडला टर्न आहे. लेफ्ट साईडला एक मंदिर आहे बारकं. ते मंदिर आहे ना, मला 3 वेळा दिसलं होतं. कसं काय? काय ते बोलतात चकवा वगैरे लागला होता. पण तेव्हा मी काही एवढं हे नाही केलं. परत 2दा झालं, 3दा झालं. माझा एक बारका भाऊ आहे, तो पण बसला इथे. त्याला बोललो, तो ड्रायव्हिंग करत होता. त्याला म्हणलो की तू असं असं होतंय म्हणून. एकच मंदिर मला 3-4 वेळा दिसले म्हणलो मी. तो म्हणाला दादा काय नाही, चल म्हणलो. कारण की आमचं कोकणातल्या लोकांचं कसं असतं, मंदिर जर कुठे दिसलं, रात्रीचा प्रवास करत असेल ना, तर हॉर्न वाजवायचा. का, म्हणजे त्याच्या मागचं कारण काय? पूर्वजांपासून ते चालू झालं ते पण आपण सांगू शकत नाही. ते म्हणतात वाजवायचं तर वाजवायचा. पण ते तेव्हा त्यांनी वाजवलं नव्हतं. तर मला त्याच्यामुळे झालं असेल. ठीक आहे म्हणलं चल. पुढे गेलो. धरण पास केला आपल्या मुळशीचा. पास केला. एक ढाबा भेटला आम्हाला. हॉटेल होतं. मित्रच तिथे पण. तिथं आम्ही थांबलो, जेवलो वगैरे. जवळजवळ 12 वाजले त्याला. 12 वाजले ते आम्हाला. जेवलो वगैरे, केक वगैरे कट केला तिथेच. जेवण, त्यांना ड्रिंक करायची त्यांनी ड्रिंक केली. ज्यांना नव्हती करत ते गाडीत बसले. ड्रिंक करत तर आम्हाला 1 वाजला होता. 1 वाजला आम्ही निघालो पुढं. निघालो जवळजवळ तामिनी घाटाच्या अलीकडं, म्हणजे 5-6 किलोमीटर अगोदर असेल. आमची गाडी आहे ना, जवळ 80-90च्या स्पीडला गाडी आहे. आणि मागून आहे ना, एक उन्हाळ्यात तर एप्रिलच्या महिन्यात तुम्हाला भवरा कधीच बघायला भेटणार नाही. कधीच बघायला भेटणार नाही. तो भवरा आम्हाला आमच्या मागून आलाय. आमच्या गाडीसोबत तो चाललाय. सोबत म्हणजे कसं, बाजूनी? बाजूनी. आणि जे ड्रिंक केलं ते झोपले होते गाडीत. गाडीत जागे फक्त मी, माझा जो ड्रायव्हिंग करत होता आणि अजून एक भाऊ होता. आणि 4 जण जागे होतो. आम्ही सगळ्यांनी बघत होते. भवरा म्हणजे चक्रीवादळ येतं? चक्रीवादळ असला फिरतोय ना, आणि साईडचं काहीच दिसत नव्हतं. राईट साईडला होता आमच्या तो. राईट साईडने काहीच दिसत नव्हतं. धूळ वगैरे उडत असेल? हा, लय धूळ होती. धूळ म्हणजे अक्षरशः कचरा वरती उडत होता. हो. ते भावाला म्हणलो गाडी थांबव, काही होऊ दे, गाडी थांबव, गाडी पलटी होते म्हणलो, आधी याला पुढे जाऊ दे. भाऊने हाय तर स्पीडला गाडी थांबवली. चक्रीवादळ असं 2 पुढे गेला, गाडीच्या पुढं बोनेट समोर गेला, फिरला 3-4 सेकंद फिरला, निघून गेला. पुढे गेलो, म्हणलो वाचलोय. त्याला म्हणलो गाडी स्पीड हळूच राहू दे म्हणलो. एकतर संकेत काय चांगले दिसत नाहीत म्हणलं आजचे आपले. आणि आता आपण असं आहे की रिटर्न घरी जाऊ शकत नाही ना पुढे जाऊ शकत. त्याच्यामुळे रिटर्न तर जायचंच नाही म्हणलं, आपल्याला पुढेच जायचं आहे. पुढे गेलो, त्यामुळे घाट क्रॉस केला, निजामपूरला आलो. निजामपूरला तर तुम्हाला माहीत असेल स्टोरी काय आहे, मारण्याची भूते. ॲक्च्युली निजामपूरला यायला आम्हाला 3-3:15 झाले. 3-3:15 झाले. समोर एक म्हातारा उभा आहे रोडच्या साईडलाच. आणि तो अक्षरशः आम्हाला लिफ्ट मागतोय रात्री 3 वाजता. आणि ते तोंड आहे ना सर, बघितलं ना तुम्ही घाबरले असते. डुकरावरून तोंड होतं. आणि ते म्हातारी माणसं नाही का ते पायजमे घालतात, सेम तसले कपडे होते. आणि हात पण बारके होते. आणि डुकरावरून तोंड असं बाहेर आलं होतं. तो लिफ्ट मागतोय. उद्दू मला म्हणतो दादा हे बघ.
म्हटलं तू त्याकडे बघू नको, मला पण दिसलं तू सरळ चल. पुढे गेलो. आम्हाला म्हणजे गावाला जायला आम्हाला भारीत भारी 7 तास लागतात. त्या दिवशी आम्ही अक्षरशः दुपारी 1 वाजता गावाला पोहोचलो होतो. कुठे फिरतोय काय करतोय आम्हालाच कळत नव्हतं. आणि निजामपूरवरून तर भारीत भारी 3 तास आम्हाला गावाला म्हणजे घरी पोचायला लागतात. आम्ही सकाळी 6 वाजता तर निजामपूरमध्येच होतो. निजामपूरच्या बाहेर गेलोच नाही आम्ही, तिथल्या तिथंच फिरत होतो. नंतर घरातले फोन करून वैतागले की बाबा कुठे राहिले तुम्ही अजून. कोण चला म्हणलं असंच आहे, असंच झालं म्हणलं आमच्याबरोबर. नंतर पप्पांनी मला फोन करून सांगितलं, मी तुला नाही म्हणायचं कारण हेच होतं, आमोश होते त्या दिवशी. तुला ह्यासाठी सांगत होतो, पण तू ऐकलं नाही. आणि तुला पण मी जास्त आग्रह केला नाही की थांब म्हणून तू, कारण की कुठे निघाले की नाही बोलायचं नसतं, वाट अडवायची नसते. वाट अडवायची नसते. त्याच्यामुळे मीही तुला काही नाही बोललो. जावं म्हणलं सुखरूप जा. ड्रिंक वगैरे करणार असाल तर कुठेतरी थांबा, तिथंच थांबा रात्रभर, सकाळी उठून जावा. पण ते तुम्ही केलं नाही. म्हणलं मी तर ड्रिंक करत नाही, तुम्हाला पण माहिती आहे. पुढे गेलो. निजामपूरमधून बाहेर पडायला मला 7 वाजले सकाळी. 7 नंतर घरी गेलो. घरी गेलो, फ्रेश वगैरे झालो, झोपलो वगैरे 6 वाजेपर्यंत. तिथून पोरं म्हणले की गुहागरला जायचं आहे. म्हणजे आमच्या गावापासून गुहागर 60-70 किलोमीटर असेल. पोरं म्हणले गुहागरला जायचं आहे. म्हणलं ठीक आहे बसा गाडीत. गाडी काढली. एक तर झोप नाही, रात्रभर झोप नाही, परत दिवसाचीही झोप नाही. गेलो तिकडे, परत पोरांनी ड्रिंक वगैरे केली. आणि थंडी तर एवढी होती ना सर, आम्ही ना ब्लँकेट घेतला. दादाची सासरवाडी तिथं माझ्या मोठ्या भाऊची, त्यांच्या घरी जाऊन रात्री 1 वाजता ब्लँकेट घेतलं आम्ही तिथून. मग इकडे आलो. एक्स्ट्रा ब्लँकेट. हो. ड्रिंक वगैरे केली. तर परत जेव्हा ड्रिंक करत होतो ना, तेव्हा सर म्हणजे मला ते जाणवत होतं रात्रीचं. आणि परत ते माझ्याबरोबर तसं होतच होतं. ते काय जाणवत होतं एक्झॅक्टली? की काहीतरी होतंय म्हणून नाही का आतून. आणि त्यात ड्रिंक नव्हती केली. रात्री पोरांनी काय केलं होतं, केक कापला होता ना, तेव्हा मी नाका तोंडात सगळं केक भरला होता, खालून असं वर भरला होता. त्या केकवरती हे लावले होते आपले काजू. काजू माझ्या नाकात अडकला होता. अरे बापरे. एवढी स्टोरी झाली ती. मी म्हणलं त्यामुळे झालं असेल, अशक्तपणा वगैरे आला असेल. खाता खाता मला जुलाब चालू झाले. 2 दिवस जुलाब गेले नाहीत. तिथून पुढे आलो, निघालो तिथून. सगळ्यांनी ड्रिंक वगैरे झाली, निघालो आम्ही तिथून. निघता निघता 1 वाजला असेल आम्हाला. वहिनीच्या घरी गेलो, तिथून ब्लँकेट वगैरे घेतल्या. 50 किलोमीटर पार करायला भारीत भारी 1.5 तास लागतो. 2 तास धरून चाला. 1 वाजता निघालो म्हणलं आम्ही 3ला घरी पोचायला पाहिजे. बरोबर. घरी जाताच होता, घराच्या जवळ पोचलो आम्ही. एक लेफ्ट टर्न आहे. लेफ्ट टर्नला आहे ना, जो गाडी चालवतो ना माझा भाऊ, त्याला डायरेक्ट झोप लागली. अचानकच झोप लागली. चालत्या गाडीतच? चालत्या गाडीत. आणि मी त्या शेजारी बसलोय. त्याला उठवलं, म्हणलं तू उठ म्हणून. की काय आलं. म्हणलं की दादा अचानक डोळ्यावर झापड आली. आणि तो माणूस असा आहे ना, त्याला तुम्ही 2 दिवस ड्रायव्हिंग करायला न झोपता. बिंदास करणार तो, त्याला कुठेही नाही, बिंदास ड्रायव्हिंग करणार तो. तो म्हणतो दादा मला कळलंच नाही, अचानक माझे डोळे बंद झाले. आणि रोडच्या खाली जाता जाता आमची गाडी बसली. हँडब्रेक वाढला, गाडी जागेवर थांबली. मग त्याला उठवलं, म्हणलं काय आलं बघा तुला. म्हणतो दादा मला कळलं नाही, माझ्या डोळ्यावरती झापड आली म्हणून. सुखरूप घरी गेलो. घरी पोचलो, झोपलो. म्हणलं आता पुन्हा गाठीचं आपल्याला काय करून, पण रात्री नाही, सकाळीच निघायचं म्हणलं. आपलं एकतर 2 दिवस झाले, वेगवेगळे अनुभव आले आपल्याला. पुण्याला येत होतो, एका ठिकाणी जेवायला थांबलो. म्हणजे तिथून तुम्ही निघालो रात्री निघालो. मित्राच्या गावाला स्टे करायचं होतं परत अर्ध्या रस्त्यातच. म्हणलं आपल्या रात्रीचा प्रवासच नाही करतो, म्हणला जाऊ अर्ध्या रस्त्यात जाऊन माझ्या घरी स्टे करू, तिथून सकाळी निघून येऊ. पण जवळ 10-10:30 समोरून गाडी नाही आहे, काही नाही आहे. रोड क्रॉस करतोय, डायरेक्ट 4 आपली लक्झरी आम्हाला जवळ येताना दिसली. आम्ही गाडी अर्धी घातली, तो आम्हाला जवळ येताना दिसलाय. अरे बापरे. अचानकच. टाइम काय झाला त्यावेळेस? 10-10:30. आणि कोकणात 10-10:30 म्हणजे लय झाल्या. पुढं गाडी घेतली तर आम्हाला 5 झाला मागून. आणि अचानक लांबून आम्हाला गाडी दिसलीच नाही. आणि कोकणातले रोड कसे आता तरी डबल रोड आहेत, तेव्हा पण डबलच रोड होता. पण मोकळेच सगळं दिसतं, समोरून कोण येतं कोण नाही. लांबचं असेल तरी दिसतं. आम्हाला गाडी दिसली नाही लांबची, डायरेक्ट जवळ ती गाडी दिसली आम्हाला. आणि आम्ही पुढे गेलो, तिने आम्हाला मागून क्रॉस करून गेली. परत देवाच्या पाया पडलो. म्हणलो देवा वाचवलीस तो आज, पण सुखरूप घरने. घरी गेलो, तुला नारळ काय असेल ना ते देईल म्हणलो, पण सुखरूप घरने. घरी झोपलो. रात्रभर पोरं झोपली, तरी पण त्यांना ते आवाज वगैरे चालूच होते की कोण ओरडते काय. म्हणजे ते आम्हाला ते जे आलं ना, ते आमच्या सोबत तिकडूनच आलं होतं, तामिनी घाटात. अच्छा. ते आमच्या सोबतच आलं होतं. मित्रांसोबत काय काय ऍक्टिव्हिटी होत होत्या तुमच्या? त्यांना ऍक्टिव्हिटी म्हणजे रात्रीचं कोणाला चेपतं तसले झाले होते. मी गाडीत झोपले, मला गाडीत चेपले. चेपलं म्हणजे काय एक्झॅक्टली? चेपलं म्हणजे ते रात्रीचं झोपेत असलो ना, तर ते आपल्या अंगावरती येऊन छातीवर येऊन छातीवर येऊन बसतं. आपण शेजारच्याला हलतोय तरी कळत नाही. आपण ओरडलं ना तरी फक्त आवाज
असंच बाहेर येतो. शब्द वगैरे काय पुढच्या काहीच नाही. तसलं झालं आमच्यासोबत. आणि तो तुमच्या नाकात जो काजू अडकला त्याच्यानंतर काय झालं? काजू अडकलं तर मी तोंड वगैरे धुतलं. पोरांना शिव्या वगैरे दिल्या. म्हणलं बड्डे करायचा असं तुम्ही काही जीव घ्यायला आला नाही का म्हणलं मला. तोंड वगैरे धुतलं, म्हणले सॉरी सॉरी असं नाही करणार परत, चुकून झालं. ते झालं, तिथून निघालो. त्यावेळेस निघाला का? हो. नाकात. काजू म्हणजे पूर्ण काजू होता, अर्धा नाकात अर्धा बाहेर, अच्छा. असं झालं होतं. आणि एक साईडला मला श्वासच घ्यायला त्रास होत होता. माहित नाही की त्याच्यामुळे झालं की ह्याच्यामुळे झालं. पण पुढचे अनुभव तर ते आम्हाला 2 दिवस येत होते ना, ते सगळे त्याच्यामुळेच येत होते. मग पुढे काय झालं मग? पुढे गेलो चुलत्यान, मग पुण्याला आलो आम्ही. पर्सनली मी कोणालाच सांगितलं नाही. मग चुलत्यांकडे गेलो, म्हणलं असं झालं होतं आमच्याबरोबर. चुलते म्हणले तुम्हाला समजा, मग चुलत्याने मला शिव्याच घातल्या. मला म्हणले तुम्हाला माहिती आहे तुमच्या घरच्या मागं काय आहे, तरी तू जायचा प्रयत्न करतो, काय गरज आहे, कॅलेंडर बघून जात जा ना. म्हणून नाही झाली चुकी. मग त्यांनी ते नारळ वगैरे केलं, उल्पा सोडला, तेव्हापासून कोणालाच काही त्रास नाही. मग ते जो माणूस तुम्हाला दिसला होता, जे तुम्ही जे म्हणले जे डुक्करच्या तोंडासारखा, तो नंतर परत तुम्हाला कुठे काय दिसला? नाही. पण असं झालं की तिथून आमची गाडी पुढे निघलीच नाही. आम्ही त्याला क्रॉस करून पुढे गेलो ना, 100 मीटरवरतीच मला ठीक आहे संडासला येईल, पण गाडीतल्या सगळ्या संडासला एक सोबत कशी येणार? सगळ्यांना संडासला आली. आणि म्हणले गाडी जे पिऊन झोपले होते ना, त्यांना पण संडासला आले की गाडी थांबवच, लय जोरात आली. सडनली एकदम. सडनली सगळ्यांना, ड्रायव्हर सकट. संडासलाच थांब ऐकलंच तर त्यांना माहित नाही, ते झोपले होते. जे चौघं होतं, आम्ही सांगायचा प्रयत्न करतो, नाही म्हणलं गाडी थांबव, संडासलाच जायचं, लय जोरात आली. आणि एक सोबत सगळ्यांना नाही येऊ शकत. आणि तो माणूस कोणाकोणाला दिसतो होता गाडीमध्ये? आम्ही 4 जण जागे होतो, बाकी सगळे झोपले होते. इकोमध्ये 10 जण बसले, हो बरोबर. 6 जण ड्रिंक केले, ते झोपले. आणि आम्ही 4 जण होतो ना, एक मी होतो, भावाला तो एक होता, अजून तो एक, त्याचा एक भाऊ होता, आणि त्याचाच चुलत भाऊ होता. म्हणजे आम्ही सगळे एकाच घरात होतो. आम्ही 4 जागे होतो, आणि 4 दिसलोय तो. आणि त्रास हा सगळ्यांना झाला. मग तुम्ही एकमेकांमध्ये डिस्कशन केलं का त्या बाबतीमध्ये की तुला दिसला वगैरे असं काय? मला दिसला, मी समजून गेलो की हा तो विषय आहे. त्याला दिसला, तो पण समजून गेला. पण बोलणार कसं आपण की बाबा, तो जर बोलला तर मी घाबरून, मी बोलतो तो घाबरलो. त्याच्यामुळे कोणी एकामेकाला बोलू नाही. फक्त आमचा विषय झाला की तो लिफ्ट मागतोय, गाडी थांबवायची नाही. आणि सगळ्यांचा एकच विषय झाला की यात तोंड बघितलं का तुम्ही? म्हणलो सगळे एकाच उत्तरात, हो तोंड बघितलं म्हणलो. म्हणजे काय, मी याला मागून म्हणलो की उद्धू गाडी थांबू नको, हाय ते जाऊ दे म्हणलो आपली गाडी. पण तिथून आम्हाला आहे ना, शपथ काठोवर अंगावरती सगळे 7 वाजले होते बाहेर पडायला निजामपूरमधून. भारी तरी भारी तिथून आहे ना, माणगावला तरी पोहोचला अर्धा तास लय आला. बरोबर. आम्हाला सकाळी 7 वाजले होते. 3 ते 7 म्हणजे 4 तासचा रोड. अर्धा तास रोड, आम्ही 4 तास तिथंच फिरत होतो. समजलं नाही कुठं फिरतोय, काय फिरतोय. आणि नाही म्हणजे पेट्रोल पण नाही समजलं गाडीतलं. तुमचे ते चुलते म्हटले की तुला माहिती ना तुमच्या घराच्या मागं काय, ते काय एक्झॅक्टली? घराच्या मागं म्हणजे खूप वर्ष आले. म्हणजे आमचं घर 1993ला बांधले. ते बांधले असे ना, आधी ते लोक वगैरे काढायचे. कब्रस्तान. म्हणजे आपले मराठींचेच लोक वगैरे नाही का ते. आणि आमच्या घराच्या इथं आहे ना, आम्ही तुम्हाला बोललो होतो, तिथं आहे ना वराड गायब झाले लग्नाचं. हो का? वराड चाललं होतं, सगळं वराड गायब झालं. आणि त्यांची केस वगैरे भेटलेत आम्हाला. म्हणजे केस वगैरे अशी भेटलेत आम्हाला. जेव्हा आम्ही तिथे खेळायला वगैरे जायचो ना, तर कोण JCB वगैरे खोदायला आलं ना, केस वगैरे अशी वरती दलदल होती तिथं, तर दलदलून केस वगैरे वरती यायचे. ते सगळं झालंय. माणसांचीच केस म्हणजे बाईंचे वगैरे मोठे असतात तसे? म्हणजे ते आमचं होतं ना, आमचं जिथं घर आहे ना, स्मशान तोडून घर बांधलेलं आहे. अच्छा. त्याच्यामुळे ते त्रास होत होते आम्हाला. आता होतो का त्रास का नाही? आता नाही काही त्रास होत. माझ्या लग्नानंतर पूजा केली, म्हणजे दादाच्या लग्नानंतर, तेव्हापासून काही त्रास होत नाही. बरं. अजून एक काहीतरी म्हणले ना तुम्ही, अजून एक अनुभव, तो काय? ॲक्च्युली ना, असं आंब्याचा सीझन होता मे महिन्यातला. आत्याच्या घरातल्या गावाला गेले होते. मग आत्या मला आणि दादाला म्हणली की आमच्या घरी जाऊन झोप, पोरं दोघंच आहेत. ठीक आहे. मग आमचं दुपारी प्लॅनिंग काय आला, आम्ही दिवसभर घरीच, तेव्हा काय कॉलेजला होतो, दिवसभर घरीच. म्हणलो तर पिकलेत म्हणलो, आणि तुम्ही खाल्लं ना, असला गोड तोतापुरी खायचंच आहे. पण ती मालकीण अशी होती ना की देत पण नव्हती कोणाला. जेव्हा ती तोडून दिला तेव्हाच, नाही तर पाठी उचलून देत नव्हते, शिव्या घालायची डायरेक्ट. त्याच्यामुळं, आणि ती भैया होती त्याच्यामुळे घाबरायचे लोक तिला, त्याच्यामुळे कोण तोडत नव्हते. मग असं झाला विषय आमचा. मी होतो, माझ्या आत्याची 2 मुलं, माझा मोठा भाऊ, आणि दुसऱ्या आत्याचा एक मुलगा होता. आम्ही 5 जण होतो. रात्री असं बसलो, कॅरम खेळत बसलो घरी. 1 वाजायची वाट बघत होतो. 1ला सगळे झोपतात, 1 वाजता जाऊन आपण कार्यक्रम करायचा म्हणलो. 1 वाजला, खाली गेलो. आत्या दुसऱ्या मजल्यावर राहिला, तिथून खाली गेलो. आणि आत्याच्या घरासमोरच ते झाड आहे, रस्त्यावरतीच आहे. आणि शेजारी एक बोळी आहे, म्हणजे बोळी म्हणजे मोठी जागाच आहे, तर घर नाही बांधलं कोणी. तिथे गेलो, लगेच थांबलो.
एक आणि जो आत्याचा मोठ्या आत्याचा मुलगा आहे ना, जे होते ना दोन, ज्या आत्याने सांगितलं ना आम्हाला, ती बारकी आत्या. आणि जो आमच्यावर होता ना, तो मोठ्या आत्याचा मुलगा, तो झाडावर चढणार होता. त्याला लगीला नव्हती आली, बाकी आम्ही होतो. म्हणलं चल लगीला. आम्ही गेलो, लगीला थांबलो. आणि अचानक जिथं आम्ही ना, ते शेजारी एक घर होतं. त्या घरातली एक ख्रिश्चन बाई आहे, तिचं नाव नाही सांगू शकत मी. ती एक्सपायर झाली होती. आणि तिच्या घरातलेत ना, जे पण दिवसभरात काय खातात ना, तिथं एक पेरूचं झाड आहे, त्यांनी लावले ते पेरूच्या झाडाला आणून टाकतात ते, मग तिथं ठेवतात, पाय वगैरे पडतात जातात. तर आम्ही तर लघवी वगैरे करताना ना, माझी अचानक नजर गेली तिकडं. पांढरी साडी घातलेलं. एक दीडच्या दरम्यान इथून बघितलं ना मी, तर मला एवढंच खालचं दिसलं चालताना. तर मी सगळ्यांना आवाज मारला, म्हणलं इकडे या. म्हणून आत्याचा पोरगा तिथे गेला होता, मोठ्या आत्याचा मुलगा. त्याला किती वाजताची गोष्ट आहे? 1:30च्या दरम्यानची गोष्ट. दुपारची, रात्रीची. रात्रीची. दिवसात येणार नाहीत, त्याच्यामुळे रात्रीचं प्लॅनिंग केला. आणि रात्रीचं बघायला कोण नाही, नाही त्यांच्या घरातले ना आमच्या घरातले. आणि घरात आम्ही 5 जणच होतो, त्याच्यामुळं सगळ्यांचाच प्लॅन झाला होता, त्याच्यामुळे बोलणारं कोण नव्हतं. म्हणलं चला म्हटलं रात्री गेलो. तो भाव आंबे होता, मोठ्याचा मुलगा आहे ना किरण म्हणून, तो आंबे होता. त्याला म्हणलं दादा इकडे ये म्हणून. नको सोडा 5 मिनटं. तर मी यांना म्हणलो तुम्हाला एक दाखवतो, फक्त तुम्हाला दिसतंय का बघा म्हणून. ते म्हणलं काय आहे? म्हणलं तिकडे बघा, पेरूच्या झाडाखाली समोर त्या वाट्यावरती तुम्हाला काय चालताना दिसतंय का? म्हणून यांनी बघितलं, चालताना दिसत होतं त्यांना. दादा म्हणले दिसतंय. म्हणलं नको, घरात जाऊ आपण. घरी गेलो. घरी डायरेक्ट टेरेसवरती गेलो आम्ही. म्हणलं टेरेसवरती जाऊन बघू कोण येते. टेरेसवरती गेलो, इथून वरचं सगळं दिसतंय, खालचं काहीच दिसत नाहीये. अरे बापरे. ते चालताना दिसलंच पाहिजे ना, ते हो. सगळं दिसलंच पाहिजे ना, काहीच दिसत नाहीये. यांना परत म्हणलो नीट बघा म्हणलो, मला तर खालचं काही दिसत नाही, तुम्हाला दिसतंय का? म्हणले दादा नाही दिसत आहे. तसं टेरेसवरून खाली पळत. आणि दोन्ही डोर ओपन होते, हवा यायची मागून. डोर ओपन केला होता आणि डोरला कसे ते हे लावले ना, जाळी, त्याच्यामुळं चोर बिरायची काही हेच नव्हतं. ते डोर पण बंद करायला आमची भीती वाटायला लागली जायला. 5 जण घाबरलो होतो. भावाला म्हणलं एक काम करू, सोबत जाऊ. डोर लावायला आम्ही कुत्रा बघतोय, नदीच्या इथून पळत येतोय, भुकत रडत रडत पळत येतोय आमच्याकडं, म्हणजे रस्त्याने जायला. डोर लावला, पुढे गॅलरीमध्ये आलो, परत बघितलं, तो कुत्रा आहे ना आमच्या समोर रडत आला. आणि समोर असं झाडी आहे, त्या झाडीतून गायब झाला आणि डायरेक्ट पुढे दिसला. इथून जवळजवळ ना 10 किलोमीटर तर गायब झाला कुत्रा, आणि डायरेक्ट पुढे दिसला आम्हाला पुढच्या रोडला. असला धनुष्य झाला होता आमच्यासोबत. नंतर आहे ना, आणि त्याच 2 दिवसा अगोदर एक ज्या ना त्यांच्या घरी एक युपीवरून माणूस आला होता, म्हणजे त्यांचा नातेवाईक असेल कोण. आणि युपीतील लोकांना तुम्हाला माहिती आहे, बाहेर झोपायची सवय आहे. हो. झोपला होता. आणि तीच बाई येऊन त्याला नदीकडे नेत होती, की माझ्यासोबत नदीकडे चल म्हणून. तो घाबरला आणि घरी गेला. आय थिंक त्याच्या गाळ्यामध्ये कसली तरी माळ होती, त्याच्यामुळे ती त्याच्या जवळ नाही आली, लांबूनच बोलत होते. तो घाबरला, घरी गेला. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर युपी काढली त्यांनी. तो अजूनपर्यंत कोण येत नाही आला. ते कळलं कोण होतं, काय होतं ते? ती लेडीजच होती ना त्यांची आई. अच्छा. ती त्याला म्हणते की माझ्यासोबत नदीला चल म्हणून, तू तुला एक दाखवायचं आहे. नदीला नेऊन ती त्याचा कार्यक्रमच करणार होते. त्याच्यामुळे तो काही गेला नाही. तो डायरेक्ट घरी पळाला, दुसऱ्या दिवशी डायरेक्ट उठून युपीला गेला. मग दुसऱ्या दिवशी आम्ही त्या भाभींना, म्हणजे त्या आम्ही त्याला म्हणतो आम्ही की आम्ही असं काय आहे का म्हणलो. ते म्हणले तुम इतने रात को क्या कर रहे थे? तो कुछ नहीं, आत्या भी नहीं है घर पे, तो टॉयलेट करने के लिए आए थे. अरे तुम पागल हो क्या बोले, घर पे वॉशरूम नहीं है तुम्हारे, घर पे जाने का ना, इतना नीचे आने की क्या जरूरत है? बोलने आए थे ऐसे. नहीं सच बताओ. तो नहीं आए थे, एक आणि की 14 आए थे. त्यांनी शिव्या घातल्या आम्हाला अक्षरशः. म्हणजे इथून पुढे ना परत कोणीही येऊ नका रात्री. दिवसाची तोडा म्हणले, तुम्हाला किती तोडायचं आहे, रात्रीच आंब्यापाशी येऊ नका म्हणले. म्हणजे 2 दिवसा अगोदर माझा दीर आला होता, दीरासोबत जास्तच विषय झाला. आणि त्या नवरा बाहेरचा बघतो. मग तिने आम्हाला घरात घेऊन गेली. तिने आम्हाला सांगितलं की ते नवऱ्याला ते सांगितलं की हे बच्चे रात को आए थे कांड करने के लिए, इनके ऊपर भी शॉट हो गया. त्यांच्या भाषेत ती बोलली. त्याने हातच लावला डोक्याला. पण ते नशीब तिने तुम्हाला काय केलं नाही, आणि नशीब तुम्ही तिला काय केलं नाही. नाहीतर पोरं कशी असतात, काय दिसले की बाबा चला बघायला, बोलायला चेष्टा करतात. चेष्टा करतात. नशीब तुम्ही काही केलं नाही, नाहीतर तुम्हाला तुमच्यातलं कोणतरी कमावं लागलं असतं. जाऊ म्हणले, काय होणार नाही. घरी गेलो निवांत. पण म्हणलो आम्ही तुम्हाला सांगितलंय, तुम्ही घरच्यांना सांगू नका, नाही तर आमचं घरातून येणं जाणं बंद होईल बाहेर. बरोबर. त्यांना घर चेंज करावं लागेल. आमचं
ते पण तिथले स्थायिक, आम्ही पण तिथंच राहिला. एकच कॉलनी आमची, कॉलनीमधलाच विषय येतो. त्यांना म्हणलं ही गोष्ट फक्त बाप्पांकडे शेअर करू नका, नाहीतर आमचं रात्रीचं बाहेर बिरे येणं बंद होऊन जाईल. ते म्हणलं नाही नाही जाऊ म्हणून तुम्ही. गेलो, झोपलो घरी. नंतर आत्याच्या घरी झोपायला परत कधी नाही गेलो. आत्याची पोरं घरी आणायचं झोपायला, पण आम्ही नाही गेलो. त्याच्यानंतर बरं काय प्रॉब्लेम वगैरे झाले का? नाही, प्रॉब्लेम वगैरे तर काहीच नाही आले. बरं, तर हा होता तुमचा अनुभव. आणि अजून एक आपलं डिस्कशन झालं ना, तुम्ही त्याच्या बाबतीत पण काहीतरी मला सांगत होतं, ते काय होतं? ॲक्च्युली कोकणातलाच विषय हा. माझ्या भावाचं लग्न होतं. ते चुलते म्हणजे आमचे चुलते सख्खे चुलते. त्यांच्या मोठ्या मुलाचं लग्न होतं. आणि कोकणात कसं असं जर नवरी जर लांबून येत असेल ना, तर आदल्या दिवशी येते ते. लग्नाच्या आदल्या दिवशी येते रात्री. आणि मुंबईवरून एक आमचा लांबचा चुलत भाव आहे, तो आला होता. तो म्हणला की चल तुषार संडासला जाऊन येऊ म्हणून. आणि आम्ही चालत चालत नदीला गेलो. आणि कोकणात 6 म्हणजे जास्तच टाईम आहे. 6 नंतर मोस्टली बाकी पोरं पण बाहेर पडत नाही. 6 वाजता गेलो, तर आधी आहे ना, जसं नदीकडे जायला रोड आहे ना, त्या रोडवरून ना सापासारखं काहीतरी सरसर करत गेलं. एवढं लक्ष नाही दिलं. जमिनीवरनं सरसर करत गेला. आम्ही दोघांनी लक्ष नाही दिलं. नदीत उतरलो आम्ही. नदीच कोकणात तर नदीला पाणी नसतं उन्हाळ्यात. एकदम कमी असतं. पाणीच नसतं. आमच्या नदीला तर पाणीच नाही आहे. जे काय असेल ते पावसाळ्यात पाणी. नदीवरती बसलो आणि खूप साऱ्या साड्या वगैरे पडल्या होत्या. 4 मोठी मोठी दगड होती. एवढी अशी दगड होते. 4 होते. शेजारी असे मांडले होते. आणि एक आंब्याचं झाड होतं. नदीत उतरलो ना, जसं आम्ही त्याजवळ गेलो ना, ते दगडी मांडल्या होत्या. गेलो आणि ते शेजारीच एक आंब्याचं झाड होतं. आंब्याचं झाड आहे ना सर, असलं हलत होतं ना, वारा होता का भरपूर? काहीच नाही. फक्त आंब्याचं झाड होतं. म्हणलं काय असेल, पोर वगैरे नाही का, काय असेल म्हणलं का एवढं हे नाही. तेव्हा पण मी पण एवढं काय लक्ष नाही दिलं. मी त्या दगडावरती बसलो. संडासला बसलो. अर्ध झालं, भाऊ सिगारेट पित होता. 1-2 बोलतो मी, 1-2 आणि झाडावरती दगडी पडायला लागल्या. म्हणलं आंब्याचं झाड आहे. भाऊ म्हणला आंब्याचं झाड आहे नाही का, कोणतरी मारत असेल. म्हणून मी उठून तिकडे शिव्या देतोय की बाबा काय करू नका, आम्ही खाली बसलोय. भाऊ म्हणला शिव्या नको देऊ, बस खाली. भाऊ आपला सिगारेट पित होता. ठीक आहे बसलो. माझं पूर्ण झालं. त्याचं झालं पूर्ण, माझं झालंच नव्हतं. मला म्हणलं झालं का? म्हणलं नाही म्हणून थांबतो, अजून एक 5 मिनिटं थांब. नाही म्हणलं उरक म्हणून लवकर. अरे म्हणलं करू तर दे, आता एवढं आलो तर पूर्ण तरी करू दे. नाही ना म्हणलं चल. म्हणलं तर ह्याला घाईच झाली, तर म्हणलं चला. झालं, निघालो आम्ही. धुतलं वगैरे निघालो. त्यांनी तो सिगारेट पित होता. मला म्हणले माचीची गाडी घे, पेटवत घरापर्यंत चल. तिथून आमच्या घरी झाले 7 ते 8 मिनिटं लागतात. मी गेलो आणि त्यांनी सिगारेट तशीच जवळ ठेवली होती. घरापर्यंत जायचं तर इथून एक 5 मिनिटाच्या अंतरावरती घर राहिलं. त्याला म्हणलं सिगारेट फेकून दे. घरच्यांनी बघितलं तुझ्या सगळं मला पण मारतील. नाही ना मला चल, काय घाबरू नको चल म्हणलं. तेव्हा त्याने मला तोपर्यंत मला काय सांगितलं ना, मला म्हणलं माचीच्या गाडी पेटवत चल म्हणलं. तो घरापर्यंत चल मला, घराच्या पायरीपर्यंत माचीच्या गाडी पेटवत चल. आणि कोणी काय विचारलं तर सांग की माचीच भेटलं, तर पेटवत आलो म्हणलं मी. जसं मी तिथं बसलो होतो ना, तेव्हा इकडे फटाके वाजले. फटाकडे आपण जे नवरी आल्यावरती फटाके, ते वाजले. मी घरापर्यंत गेलो बरोबर. मला म्हणलं जा हातपाय धुवून या. फ्रेश झालो. फ्रेश म्हणजे आंघोळच केली. आंघोळ केली आणि तिथं त्यांचं दुकान आहे, त्या दुकानापाशी जाऊन बसलो. तो पण आला. म्हणून ते काय बरं वाटते का तुला? त्याला शिव दिला. त्यासोबत तापतो होतो मी. बरं झालं 5 मिनिट, मला काय होणार म्हणलं, आंघोळ करून तुझ्याकडे आलो परत. मला म्हणलं तुला समजलं खाली काय आलं? म्हणलं काय आलं? मला म्हणते तू बसला कशा होता? म्हणलं दगडावरती. मला 4 साईडला बघितलं काय होतं, तू 3 साईडला तू एका दगडावरती बसला होता, 3 साईडला बघितलं काय होतं? म्हणलं हा साड्या वगैरे पडल्या होत्या, काट्या जाळ्या पडल्या होत्या, तिथं बसलो होतो मी. मला म्हणलं तू ज्याच्यावर बसला होता ना, ज्याच्यावर मैत जाळतात ना, त्याच्यावर तो संडासला बसला होता. अरे बापरे! म्हणलं जे सगळं आपल्यावर झालं ना, झाडबीड हलत होतं, आंबे दगडी मारत होतं, हे सगळं ते करत होते. तुम्हाला घाबरायचा प्रयत्न करत होते म्हणजे आपल्याला. पण ते आपल्या जवळ का नाही आलं? आपल्या हातात आग्नी होती. आयुष्यभर जो ताप भरला ना मला, त्याने सांगितलं डायरेक्ट. म्हणजे तिकडं हे म्हणजे बॉडी जाळली होती का तिकडं? जाळतात तिथं बॉडी, म्हणजे जाळतात म्हणजे स्मशानभूमी टाईप. म्हणजे आमच्यात कसं असतं, नदीत बॉडी जाळतात. आमच्या गावाला स्मशानभूमी नाही आहे, त्याच्यामुळे नदीत जाळतात. त्यांनी मला सांगितलं ना, तेच मला गांभीर्य फुटला. घरी गेलो, कसलं भावाचं लग्न, कसलं काय, जे ताप भरला. आणि तेच चुलते आले होते परत. बघितलं त्यांनी, करत चढाचढ. म्हणजे तुला समजत नाही का
किती वेळा सांगितलं तुला जाऊ नको तरी पण तू हाय ते करतो. अहो म्हणलं मला काय माहिती आहे का यातलं, मला काय होणार आहे पुढे काय नाही. शिवाय घातल्या परत त्यांनी ते उल्पा वगैरे, म्हणजे आमच्यात ते उल्पा बोलतात, ते उल्पा वगैरे दिला. परत 2-4 दिवसांनी मी ओके झालो परत. म्हणजे त्यासाठी तुमच्या भावाने तुम्हाला सांगितलं होतं की ते काडी पिटी टाकत चल म्हणून, कारण की अग्नी असेल तर मागे येणार नाही. आणि अग्नीला भूत जवळ येत नाही. त्याच्या हातात सिगरेट होती, तो क्लिअर होता. मला म्हणलं तुझ्या हातात काय नाही, मग ते तुझ्या मागं आलं असतं. मला म्हणले माचीच घे, पेटत पेटत घरापर्यंत चल. म्हणजे घरापर्यंत गेलं तर, घरात गेलं तर काही घरापर्यंत येणार नाही तो. एक हद्द असते, त्या हद्दीच्या पुढे तो येऊ शकत नाही. बरोबर ना. काट उभारला अंगावर ते सांगताना. लय घाबरलो होतो, लय म्हणजे लय घाबरलो होतो. त्याच्यानंतर परत काय असं काय जाणवलं का, की काय दिसलं का असं परत लय ताप भरला होता. पण त्रासच काय नाही, फक्त 3 दिवस त्रास भरला होता, घाबरलो म्हणून. दिसलं नाही पण. ॲक्च्युली माझं आहे ना सर, मला दिसतं पण मला काही होत नाही. तुम्ही हां, जाणवतं मला, पण मी माझ्या मनाने ना, माझ्या मनानेच तेव्हा आजारी पडलो, म्हणजे घाबरून आजारी पडलो होतो. पण मला असं लय वेळा दिसलंय मला. पण ते मला असं काही करत नाही ते. बहुतेक ते देवगण काही बोलतात ना, हां. तेच असं होतं. माझं 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 पण मला माहीत नाही कुठलं. जीवितहानी काय झाली नाही अजून. तुमच्यासोबत जे होते तुमचे भाऊ वगैरे, त्यांना पण कधी काय झालं नाही? त्याला तर काहीच नाही आलं, पण तो आता रिसेंटली एक्सपायर झाला. अच्छा. हां. म्हणजे फाशी वगैरे घेतली, तर फॅमिली प्रॉब्लेम झाला होता. त्यामुळे त्याने फाशी घेतली आणि मला तर काहीच नाही झालं. असे असे अनुभव होते माझ्यासोबत. हे होते तुमचे अनुभव. तर मित्रांनो, हे होते तुषार सरांचे अनुभव, आणि अनुभव कसे वाटले नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि ते Google फॉर्मच्या मार्फतच आपल्याकडे आलेले आहेत. तुम्हालाही आपल्याकडे यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपण Google फॉर्मची लिंक पिन करणार आहोत. ते नक्की तुम्ही बघा आणि भरा आणि आपल्या इकडे या. तर चला आता आज इकडेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.